बार्टी सारथी महाज्योती टार्टी अंतर्गत PhD फेलोशिप धारकावर लादलेल्या जाचक अटी विद्यार्थी संख्या विरोधात धरणे आंदोलन संविधान चौकामध्ये. बघा काय म्हणाले विद्यार्थी याबाबत. ग्राफिनवर्ड न्यूजवर काय आहे त्यांच्या मागण्या सरकारकडे. बघा ग्राफिनवर्ड न्यूज. छत्रपती शाहू महाराजांचा विजय, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय, फेलोशिप आमच्या हक्काची, फेलोशिप आमच्या हक्काची. महाराष्ट्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. महाराष्ट्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा. फेलोशिप हमको देना होगा, देना होगा, देना होगा. फेलोशिपची जाचक रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अरे रद्द करा, रद्द करा, जाचकटी रद्द करा. अरे रद्द करा, रद्द करा, जाचकटी रद्द करा. अरे हे सरकार काय म्हणतं? गरिबाला शिक्षण नाही म्हणते. अरे हे सरकार काय म्हणतं? गरिबाला शिक्षण नाही म्हणते. अरे रद्द करा, रद्द करा, जाचकटी रद्द करा. अरे फेलोशिप आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. अरे फेलोशिप आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. माननीय मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ. अरे माननीय मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ. अरे माननीय सामाजिक मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ. अरे रद्द करा, रद्द करा, जाचकटी रद्द करा. सर्वांना सरसकट फेलोशिप मिळालेच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. अरे सर्वांना सरसकट फेलोशिप मिळालेच मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. वयाची अट रद्द करा, रद्द करा, रद्द करा. वयाची अट रद्द करा, रद्द करा, रद्द करा. फेलोशिप आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. अरे मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ. अरे मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ. होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा. होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा. वरना कुर्सी खाली करना होगा, करना होगा, करना होगा. वरना कुर्सी खाली करना होगा, करना होगा, करना. कॅन्डिडेट आहेत कर्नाटक कॅन्डिडेट. आम्ही इथे सगळे जण पकडलेले विद्यार्थी संशोधक विद्यार्थी रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स आहेत. याच्या आधी 2023 पूर्वी आम्ही बरेचदा संस्थांना भेट दिल्या, महाराष्ट्र संस्थांना किंवा बाकीच्या स्टुडंट्सनी बार्टी टार्टी त्या संस्थांना पण भेटी दिल्या. आमच्यासाठी निवेदन येण्यात यावं फेलोशिपसाठी, पण ते निवेदन ते आलं नाही. आणि आता जे निवेदन आलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप करून समान निकषावर सगळ्या संस्थांना आणलं आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या जातोपातून त्यांनी गैरप्रयोग टाकली. त्यांनी कॅन्डिडेट्सचे नंबर्स कमी केले आणि इतर भरपूरही अटी त्यांनी पुढे ठेवल्या आहे की नेट सेटवाल्यांना प्राधान्य देण्यात येईल, पेटवाल्यांना प्राधान्य किंवा चिकॅटवाल्यांना चिकॅट या परीक्षेचा कुठे उद्देश नाही आहे. आणि त्यांनी आम्हाला खूप साऱ्या अटी लावून आमच्या संशोधन कार्यापासून आम्हाला परावृत्त करण्याचं ते काम करत आहे. आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो. मैं राष्ट्रीय शिवाजी महाराज नागपुर यूनिवर्सिटी पॉलिटिकल साइंस डिपार्टमेंट से संशोधक विद्यार्थी शबीना शेख. 3 साल से हम लोग महाज्योति पार्टी और सारथी की नोटिफिकेशन की वेट कर रहे थे. अब जाकर जब नोटिफिकेशन आई है तो उन्होंने बहुत गैर संवैधानिक तरीके से उसमें जांच शर्तें लगाई है और वह मर्यादा रखी है. एक विद्यार्थी अपने जीवन में संघर्ष करके अपने माइंड की क्रिएटिविटी के साथ में पीएचडी करने की शुरुआत करता है तो महाराष्ट्र सरकार वह मर्यादा लगाकर उसका पैर पूछने का कोशिश कर रही है. तो हम लोगों की यही मांग है कि ये जो वह मर्यादा लगाई गई है ये हटाई जाए और जो जांचक शर्तें रखी गई है ये हटाई जाए और जो इन लोगों ने 100 निर्धारित एक संख्या रखी है संशोधक विद्यार्थी की ये भी हटाई जाए. और जो संशोधक विद्यार्थी पात्र है फेलोशिप देने के लिए उनको सरसकट तरीके से जैसे 2022 तक जाती थी सारी फेलोशिप प्रदान की जाए. बस यही हमारी मांग है. अभी हम शांतिपूर्वक निवेदन देने जा रहे हैं कलेक्टर ऑफिस में. अगर हमारी मांगे पूरी नहीं हुई तो हम सड़कों से लेकर इनके दरवाजे तक खटखटाएंगे और हमारी मांगे पूरी करवाएंगे. जैसे और हम हमारी तरफ से पूरी कोशिश करेंगे हमारी मांगे पूरी करवाने की, चाहे वो
मुख्यमंत्री को इस्तीफा भी देना पड़े, हम वहां तक जाएंगे। अपना आंदोलन जितना हो सके उतना हम तेजी से उग्र रूप देते जाएंगे। अभी तो हमारी शुरुआत शांतिपूर्वक है, तो ये हमारा इशारा है महाराष्ट्र सरकार को कि ये हमारे जितने भी निवेदन देने जितनी भी हम लोगों ने शर्तें रखी है उस पर गौर करें। सरकार की यही मंशा है कि जितने भी निचले तबके के, जितने भी निचली जाति के लोग आ रहे हैं वो संशोधन करके अपने आप को ऊंचा बढ़ाने की कोशिश कर रहे हैं। सरकार नहीं चाहती कि मनुवादी सरकार है, ये नहीं चाहती। जिस सरकार में रहने वाले नेता पीएचडी स्टूडेंट को पीएचडी करके ये लगाने की बात कर रहे हैं, वो सरकार से और हम क्या ही उम्मीद कर सकते हैं। ये नहीं चाहती है कि हम लोग जो भी फुले शाहू आम्बेडकर विचारधारा वाले लोग हैं ये संशोधन करके इनके टक्कर में आए। सरासर ये हम लोगों को हमारे बराबरी में नहीं आने देना चाहते। मैं यहाँ पे जो आंदोलन कर रहा है वो संशोधक विद्यार्थी समिति महाराष्ट्र राज्य की ओर से कर रहा है। और आंदोलन अगर संशोधक स्टूडेंट का है, रिसर्च स्टूडेंट का है, तो उनके माध्यम से यहाँ पे जो आंदोलन चल रहा है ये दुख की बात है मैं कहूँगा, क्योंकि संशोधक विद्यार्थी ये समाज को आगे लेके जाने के लिए प्रयत्न करता है, काम करता है, भारत के भविष्य के लिए काम कर रहा है। तो उसके ऊपर यहाँ पे अगर कोई अन्याय हो रहा है, इनजस्टिस हो रहा है, तो सरकार के लिए और हमारे भारत के लिए बहुत चिंताजनक बात है, चिंताजनक बात है। मैं कहना चाहूँगा आपके माध्यम से सरकार को कि आपने जो आदेश पारित किया है और ये आदेश आपने अपने शासन आदेश के माध्यम से जो हमारे संशोधक रिसर्च स्टूडेंट के ऊपर जो अन्याय करने का काम किया वो अन्याय दूर करें। उनको आपने जो एज की लिमिट लगाई है वो एज की लिमिट कम करें, बढ़ाए, मतलब एज लिमिट रखनी नहीं, 100 की लिमिट लगाइए। तो पार्टी हो आरटी हो या कोई भी सार्टी या कोई भी संस्था हो, यूनिवर्सिटी की संस्था हो, आपने अगर 100 लोगों को ही स्टूडेंट को फेलोशिप देने का निर्णय किया है, ये निर्णय इनजस्टिस करता है लोगों के ऊपर, स्टूडेंट के ऊपर अन्यायकारक है, तो इसको आपको बदलना होगा। साथ ही आपने जो एप्लीकेशन करने की जो लिमिट है, मतलब आपने जो तारीख है वो बढ़ानी चाहिए। साथ ही साथ आपने जो फेलोशिप, आपने जैसे पगार बढ़ा जो आप हर 5 सालाना में 7वां वेतन आयोग का 8वां वेतन आयोग लगा है, तो आपने पिछले 5 साल के पहले ही आपने जो फेलोशिप 35,000 या 40,000 दे रहे थे, अभी 5 साल हो गए तो आपने फेलोशिप भी बढ़ानी चाहिए। और सबसे अहम बात तो यह है कि महाराष्ट्र सरकार ने जो भी संस्था है जो फेलोशिप दे रही है, पार्टी हो, आरटी हो, टार्टी हो, सारथी हो या जो भी संस्था यूनिवर्सिटी जो फेलोशिप दे रही है, उसका एक बजटरी प्रावधान होता है। तो ये बजट आपके पास बहुत बड़ा बजट है, तो ये बजट आपने खर्चा करना चाहिए इन बजट के ऊपर, ना कि एक लिमिट रखकर बजट को दूसरी तरफ डाइवर्ट करने का काम है। मैं तो ये कहना चाहूंगा कि आप हमारे बहनों को जो लाड़की बहन योजना के माध्यम से आप दे रहे हो, हमें कोई दिक्कत नहीं है, लेकिन हमारा बजट हमारे ही काम में आए, हमारे संशोधक हमारे स्टूडेंट के काम में आए, तो हमारा बजट हमारे लिए खर्चा हो, पार्टी का बजट पार्टी के लिए खर्चा हो, आरटी का बजट आरटी के लिए खर्चा हो, टार्टी का बजट टार्टी के लिए खर्चा हो, सारथी का बजट सारथी के लिए खर्चा हो। तो मैं ये कहना चाहूंगा सरकार को कि आप ये सही नहीं कर रहे हो, जो इंडस्ट्रीज हो रहा है हमारे साथ, तो इसके परिणाम जो है वो सरकार को भुगतने होंगे। आने वाले समय में हम अभी सरकार को इस माध्यम से जो अभी हम निवेदन देंगे, कलेक्टर ऑफिस में निवेदन देंगे और यूनिवर्सिटी में निवेदन देंगे, हम इस माध्यम से सरकार को चेताना चाहते हैं, बताना चाहते हैं, और साथ ही साथ हम उनको एक चैलेंज भी देना चाहते हैं कि अगर आपने इन बच्चों के ऊपर, रिसर्च स्टूडेंट के ऊपर अन्याय करना नहीं छोड़ा, आपने आदेश जो है उसको निरस्त नहीं किया, तो आने वाले समय में बहुत बड़ा आंदोलन हम छेड़ेंगे और रास्ते पे लड़ेंगे। जो आंदोलन आपने दिल्ली में देखा है वो आंदोलन आपको नागपुर में भी देखने को मिलेगा, वो आंदोलन आपको मुंबई में देखने को मिलेगा। और अधिवेशन जो होगा महाराष्ट्र के मुंबई के मंत्रालय पे हो या होने वाले हिवाड़ी अधिवेशन पे हो, बड़ा मोर्चा ये विद्यार्थियों के माध्यम से हम निकालेंगे। मोर्चा ही नहीं निकालेंगे, एक ऐसा आंदोलन यहाँ पे हम स्टूडेंट का खड़ा करेंगे, क्योंकि स्टूडेंट के ऊपर अन्याय करने का काम ये जो सरकार है, महाराष्ट्र सरकार जो अभी बैठी है, वो हमेशा कर रही है। मैं ये कहना चाहूंगा कि आपको अगर सरकार चलाने का मौका मिला है
तो बच्चों के हित में, स्टूडेंट के हित में काम करने का मौका मिला है, इस मौके को ना गवाए। और ये रिसर्च स्टूडेंट है, इनके ऊपर आपने जो बजटरी प्रावधान विविध संस्थाओं के माध्यम से किया है उनको खर्चा करें और हमारे ऊपर अन्याय ना हो, ये भूमिका आप अगर लेते हैं तो हमारे लिए खुशी का बात है। अदरवाइज हम ऐसा आंदोलन छेड़ेंगे कि आपको आने वाले समय में सरकार ही नहीं बना देंगे। त्या संविधान चौकामध्ये गावडे आहे, शहरचे आहे, अनुसूचित जाती जमातीचे आपल्या संविधानिक हक्कासाठी ते जमा झालेले असतात. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला जे काही विचार दिले त्या विचाराच्या अनुषंगाने हे विद्यार्थी या सगळ्या कठीण परीक्षा पास करून PhD करता येते, फेलोशिपची मागणी करत आहे. या महत्वाच्या सरकारला उच्च शिक्षण नको आहे का? हे हा झेंजीचा एक आंदोलन हा प्रकार आहे. हे झालेल्या सरकारला त्यांना हलवून सोडेल. आपल्या संविधानिक हक्कासाठी ही लढाई सुरू आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायला नको, ते चांगल्या उच्च पदावर जायला नको हे सरकारला वाटतं. ते बाकीच्या लोकांना फॅसिलिटीज देतात. आणखी म्हणतात बहिणीच्या सुविधेला इथून पैसा मिळवला आणि बराचसा पैसा वापस जातो, पण ज्या कामाकरता हा निधी इथे येतो, सामाजिक न्याय विभागाला येतो, तो निधी ज्या कामासाठी उपयोग आला पाहिजे, फेलोशिप म्हणा किंवा स्कॉलरशिप म्हणा, ते ह्या मुलांच्या भविष्यासाठी हा जो निधी आहे तो खर्च झाला पाहिजे. भविष्य घडवण्यामध्ये अडथळे आले, बाधा आणत आहे, तर ही फार चुकीची गोष्ट आहे. आणि सगळे विद्यार्थी आणि आम्ही सिनियर लोक सुद्धा त्याचा निषेध करतो आहे. आणि ही आता ही जे आपली लढाई आहे आगे और लढाई बाकी आहे. जर ह्या सरकारने ऐकलं नाही तर मोठं आंदोलन ते सगळे विद्यार्थी करणार. नंतर मंतरचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. सध्या वाशीमध्ये जे आंदोलन चालू आहे, विद्यार्थी एवढ्या मोठ्या याच्यामध्ये संख्येमध्ये सडकेवर येत आहेत आणि एकदम आपल्या मागण्यांची मागणी करत आहे आणि आंदोलन करत आहेत. ही शर्मेची बाब आहे ह्या केंद्र सरकारसाठी, या महाराष्ट्र शासनासाठी. विद्यार्थ्यांच्या भविष्याची यांना काही काळजी नाही. मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, विकास करतो म्हणतात. हा विकास आहे का? अरे आपल्या विद्यार्थ्यांचे विकास होते, या देशाचा विकास होईल. सर्व विद्यार्थी या ठिकाणी प्रोटेस्ट करत आहे. ते महाराष्ट्र सरकारच्या ज्या सर्वपक्षीय धोरणाविरोधात आहे. प्रोटेस्ट आहे विशेष म्हणजे बार्टी सारथी, महाज्योती सारथी या ज्या पाचक संस्था ज्या आहेत, या वेगवेगळ्या समाजातील विद्यार्थ्यांना संशोधन प्रशिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप आणि वेगवेगळे प्रशिक्षण देत असतात. परंतु या वर्षीपासून आम्ही बघितलं तर पीएचडी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या युजीसीचे गाईडलाईन पहिले पूर्वीचे होते, ते युजीसीचे गाईडलाईन मोडून या महाराष्ट्र सरकारने स्वतःचे नियम तयार करून आमच्या संशोधक विद्यार्थ्यांवर लादले आहेत. परंतु या ठिकाणी महाराष्ट्र शासन मोठ्या मोठ्या गोष्टी करत असते की आम्ही शिक्षणासाठी खूप खर्च करतो, परंतु आता तिकडे पलीकडे तुम्ही बघितलं असेल तर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलेला केंद्र सरकार. या सरकारची नाकामी आहे की जे गरिबांच्या पोरांच्या शिक्षणासाठी यांच्याकडे कुठलाही फंड नाही, म्हणून हे त्यांना शिक्षणासाठी अडवतात व त्यांच्यावर जाचक अटी लावून त्यांच्या उच्च शिक्षण बंद करण्याचे षडयंत्र आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाच्या सर्व मुख्यमंत्र्यांना संबंधित विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आणि कलेक्टर मार्फत निवेदन देणार आहोत की जर तुम्ही या जाचक अटी रद्द केल्या नाहीत तर येत्या 8 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर पीएचडी संशोधकाचे विद्यार्थी या ठिकाणी भव्य दिव्य असं आंदोलन करतील आणि धर्मेंद्र प्रधानसारखी गत या ठिकाणी या राज्यातील सामाजिक न्याय मंत्र्याची करून त्याला सुद्धा राजीनामा देण्यास आम्ही भाग पडू. जोपर्यंत आम्हाला याचे हक्क मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार.